देखील ताकद लावायला सुरुवात झाली। आज तुम्ही कामखेड या ठिकाणी सभा घेताय, काय प्रतिसाद आहे एकंदरीत महाराष्ट्रात? पूर्वी आपण जर विचार केला तर या परिसरामध्ये शिवसेना कधीच एवढ्या मजबूतीने उभी राहिली नाही। पहिल्या वेळेस आम्ही या ठिकाणी मजबूतीने उभं राहिलेलो आहे। यश किती येईल अपयश किती याच्यापेक्षा शिवसेना या ठिकाणी उभं राहण्याचा जो प्रयत्न करते आहे हे काही लोकांना सहन होत नाही आहे। त्याच्यामुळे दबावतंत्र किंवा पोलीस प्रशासनाचा वापर इतर गोष्टीचा वापर या ठिकाणी चालला आहे। पण मला खात्री आहे की शिवसेना ही रबराच्या चेंडूसारखी जितकी दाबाल तितकी उसळी घेते। त्यामुळे आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने शिवसेनेने आपला या ठिकाणी अस्तित्व निर्माण केलेलं असं या चित्र टिकणार आहे। विमान अपघातावर आता संशय व्यक्त करण्यात येतो अजित पवारांच्या विमान अपघातावर। हे बघा, तो चौकशीचा भाग आणि त्याच्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याने बोलणं उचित होणार नाही, कारण की शेवटी चौकशीमध्ये जे होईल त्यामध्ये जर चूक असेल तर निश्चितपणाने पुढची कारवाई होईल असं मला वाटते। प्रत्येक निवडणुकीत EVMवर आरोप करू नका असं आता ओमराजे निंबाळकरांनी सांगितलं। हे बघा, EVMवर आरोप करणे प्रत्यारोप करणे हे प्रत्येकाचे वेगवेगळे गोष्टी असतील, पण निवडून आला तर मग चांगलं EVM आहे आणि पडलो तर मग जर असं काही होऊ नये। शेवटी जे आहे ते पेटीमध्येच असते। संजय राऊतांनी आज सकाळी पुन्हा एकदा आरोप केला आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना अमित शहांनी केली असं ते म्हणतात। नाही, संजय राऊतांनी शिवसेना संपवली हे त्यांना माहिती आहे, कारण की शिवसेना संपवण्याची मूळ मांडणी त्यांनी केली असं आमचं म्हणणं आहे। ठीक आहे सर, ज्या रस्त्याने आला ते रस्ता इथल्या फार सुंदर आहे। तिथल्या आमदारांना सत्कार करायला सांगितलं, मात्र तो सत्ताधारी पक्षाचा भाजपचा आमदार आहे। मग असू द्या ना, आमचा तो इलेक्शन झाल्यानंतरचा मित्रच आहे, सत्ताधारी पक्षाचा आहे, पण मी त्यांच्यापेक्षा सिनियर आहे। मला असं वाटतं की मी सुद्धा या रस्त्याने मलाही वाईट वाटले। इथे नागरिक राहत आहे की जनावरं राहत आहे? मला असं वाटतं की त्यांनी पहिले या रस्त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं। रस्त्याकडे लक्ष दिलं असतं तर कदाचित आमचा उमेदवार इथं उभा राहिला नसता। विमान अपघातानंतर आता निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हेलिकॉप्टर आणि विमानात मंत्र्यांची धाकधूक वाढली आणि कुटुंबीय देखील अरे बघा, करतायत। ठोको नसीब। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।